ICC चषक 2025च्या या अंतिम दिवशी बक्षीस समारंभ कार्यक्रमाकरिता स्वागत करतो। बऱ्याचशा मान्यवरांचे सन्मान झालेत आणि बऱ्याचशा मान्यवरांचे सन्मान बाकी आहेत। तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले सायकलपटू सचिनजी कवळी यांचा सन्मान होणं बाकी आहे। तर मी विनंती करतो संदीप बंधूंना आपल्या शुभ हस्ते आपल्या या विभागातील सुपुत्राचा आपण सन्मान करायचा आहे, ज्यांनी सायकल रायडिंगचे नवनवे विक्रम आपल्या नावी केलेत। कन्याकुमारी ते काश्मीर असा 3400 किलोमीटरचा प्रवास त्यांनी गेल्याच वर्षी पूर्ण केलाय। भारतातील सर्वाधिक कठीण असणारे सायकल प्रवास त्यांनी आपल्या साथीदारांसहित सहज पूर्ण केलेत। त्या सचिनजी कवळी यांचा व्यासपीठावरती सन्मान होतोय। धन्यवाद सचिन बंधू आणि आपल्या उत्तम आरोग्याकरिता आई जीवदानी चरणी प्रार्थना असतील। थँक्यू व्हेरी मच। यानंतर जवळजवळ सर्वच सन्मान आमच्या मालवडेकरांनी गेल्या 2 दिवसांमध्ये घेतलेले आहेत। तर चला वळूयात या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकडे। सुरुवातीला करूया सन्मान ज्यांनी गेले 3 दिवस आपल्या आवाजांनी या स्पर्धेला एक वेगळी उंची निर्माण केली, ज्या आवाजाने समस्त पालघर जिल्ह्यामध्ये आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपलं एक वेगळं वलय निर्माण केले। असे अमोघ वाणीचे वारसदार मूळचे आडणे भाताणे गावचे सन्माननीय प्रमोदजी शेडगे सरांचा करूया सन्मान। या स्पर्धेची गोड आठवण म्हणून स्पेशल मोमेंटो देऊन सन्मान होईल। मी विनंती करतो प्रमोद सर या आपण आपला सन्मान स्वीकारण्याकरिता व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सुलक्षणा नाईक मॅडम आपणास विनंती करतो आपण करूया आमच्या या गोड गळ्याच्या धनीचा सन्मान। गेली कित्येक वर्ष पालघर जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्या आवाजानं ज्यांनी एक वेगळं वलय निर्माण केलंय असं प्रमोद शेडगे सरांचा सन्मान सुलक्षणा नाईक मॅडमच्या शुभ हस्ते होतोय। थँक्यू प्रमोद सर, आपण या स्पर्धेदरम्यान जॉईन झालात त्याबद्दल आभार। यानंतर पुढील सन्मान भरतजी मोरे सर मूळच्या आमच्या शिवछत्रपतींच्या पावनभूमीतील महाड तालुक्यातील सुपुत्र परंतु सध्याला विरार चंदनसाल परिसरामध्ये स्थित असले भरतजी मोरे सर यांचा सन्मान होतोय। मी पुनश्च एकदा रंजना मॅडमना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे। भरत सर आपण थांबायचे 2 मिनिटं। मी सुलक्षणा मॅडमना विनंती करेल की आपण देखील या एक छबी आमच्या भरत सरांसोबत देखील टिपायची आहे। मॅडम थोडासा तसदी देईल आपल्याला, आपण तिकडेच थांबा। एक गोड आठवण सुलक्षणा नाईक मॅडमच्या शुभ हस्ते भरत सरांकरिता यावेळेस मात्र मी त्यानंतर विशेष सन्मान मागील काही वर्ष
हॅलो 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 चेक. चला यानंतर पुढील सन्मान हा विशेष सन्मान अशा व्यक्तीचा जो गेले 5 वर्ष या MCC क्रिकेट क्लबला जोडला गेला. आवाज जितका वेळ भेटेल बघा, पेशाने शिक्षक असल्या कारणाने त्यांना बहुतांश ठिकाणी जाता येत नाही आणि आम्ही सुद्धा भरपूर वेळा त्यांना विनंती करतो येण्याची, परंतु त्यांना वेळ नसतो आणि वेळ नसताना सुद्धा त्यांनी या MCC साठी ज्या वेळेला त्यांना MCC टुर्नामेंट आले त्या वेळेला त्यांनी आवर्जून वेळ काढला आहे आणि त्यांच्या संपूर्ण शेड्यूलमध्ये वर्षभराच्या MCCचा एक उल्लेख असतो. असा MCCचाच गोड आवाज आमच्या माणगावमधील म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यातला एक आवाज आहे, परंतु तो आवाज सध्याला या वसईविरारमध्ये खूप चांगल्या रीतीनं सर्वांसमोर आणि सगळ्यांच्या आवडीचा म्हणून राहिला आहे. असे आमचे दीपेश माने सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल सुलक्षणा नाईक मॅडम यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. हा विशेष सन्मान त्या आवाजाचा, ज्या आवाजाने मागे 2 दिवस या स्पर्धेचं धावतं समालोचन करत असताना सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि त्याबद्दल हा विशेष सन्मान या मंचावरती केलाय. धन्यवाद दीपेश माने सर, आपण आपला अमूल्य वेळ आणि या स्पर्धेचा आपण भाग झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा दीपेश माने सरांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि मी रजा घेतो. थँक्यू सो मच. धन्यवाद भरतजी मोरे सर. पुढील शेड्यूल करता भरत सर आपली रजा घेत आहेत, त्यांना देखील पुढच्या स्पर्धांकरता खूप साऱ्या शुभेच्छा. चला यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय. 3 दिवस ज्यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं अशा पंचांचा आपण सन्मान करतोय. चला मी विनंती करेल पहिल्यांदा खाली सय्यद सर, चला आपला होतोय व्यासपीठावरती सन्मान. खाली सय्यद सरांचा सन्मान पुन्हा एकदा मी विनंती करेल सुलक्षणा नाईक मॅडमना. आपल्याला तसदी देतोय आम्ही, परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी आणि ही ऊर्जा आमच्या या क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना देऊन जाईल, कारण आपल्या हातून शुभ सन्मान होणं ही एक खूप मोलाची बाब जी आम्हाला पाहायला मिळेल. मॅडम आपल्यास रिक्वेस्ट करेल की आपण तिकडेच थांबायचं आहे. चला नेक्स्ट अंपायर परशुराम पाटील गंभीर, मला वाटतं गंभीर नाही आहे. चला पंच जगदीश भोईर सर, आपण यायचं आहे. जगदीश भोईर सर आपला सन्मान होणार आहे, आपण यायचं आहे. जगदीश भोईर मूळचे नारंगीचे हे क्रिकेटपट्टू, टेनिस बॉलच्या पटलावरती खूप चांगलं काम त्यांनी सातत्यानं केलंय. सातत्यानं मुंबईच्या वेगवेगळ्या मोठ्या संघांमध्ये त्यांची कामगिरी राहिली आणि थँक्यू. आणि शेवटचा आमचा वैयक्तिक सन्मान अर्थातच आमचा स्कोरर, ज्यांनी आपल्या लेखणीनं आपल्या बोटांची जादू या स्पर्धेदरम्यान दाखवली, असा आमचा छोटा पॅक बडा धमाका आदिनाथ रामाणे याचा देखील व्यासपीठावरती सन्मान. मॅन्युअल स्कोरर म्हणून त्याने जी भूमिका घेतली त्याकरिता आपण त्याचा देखील सन्मान करतोय. थँक्यू सो मच. मॅडम आपणास आता विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचं. चला यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय, ज्या ठिकाणी या स्पर्धेला घर बसल्या प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं अशा DBN लाईव्ह यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा प्रवीणजी पाटील अँड टीमचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करतोय आदरणीय भरतभाई आपणास आपल्या शुभ हस्ते आपण DBN लाईव्हचे सर्वेसर्वा प्रवीण यांना सन्मानित करायचे या स्पर्धेच्या माध्यमातून गोड आठवण म्हणून एक स्पेशल मोमेंटो देऊन. थँक्यू प्रवीण आणि आपल्या पुढच्या टेलिकास्ट करता खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर सिल्वर लाईन अँड साऊंड सिस्टीम ज्यांनी आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांचा देखील सन्मान होतोय. सिल्वर लाईन अँड डीजे या आपला सन्मान. उमाकांतजी यांचा होतोय सन्मान. स्वप्नील बंधू कवळी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण करूया आपल्या या गावशी गावच्या सुपुत्राचा अर्थातच उमाकांत यांचा सन्मान. सिल्वर लाईन अँड लाईट्सचे सर्वेसर्वा, सिल्वर लाईन अँड साऊंड खूप चांगलं काम, थँक्यू व्हेरी मच. आणि पुढच्या कार्यक्रमांकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर दोन्ही कॅमेरामन आपण जर असाल तर आपण देखील यायचं आहे, आपला देखील सन्मान होणार आहे व्यासपीठावरती. कॅमेरामन या. रोहित चौधरी, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर.
खूप कठीण काम आहे मित्रांनो. दिवसभर जमिनीपासून 20 फुटाच्या त्या मचांवरती दिवस घालवायचा आहे आणि प्रत्येक बॉल सचिन बंधू कवळी आपणास विनंती करतो आपण हा सन्मान करायचा आहे. त्या मचांवरती राहून प्रत्येक बॉल व्यवस्थित कव्हर करायचा आहे, कारण एक बॉल चुकला तर डिसिजन चुकतो आणि काय परिणाम होते सगळ्यांना माहिती आहे. बीबीएन लाईव्हचा सर्वोत्कृष्ट कॅमेरामन रोहित चौधरी, थँक्यू रोहित, आणि तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर मनीष मंडप अँड डेकोरेटर्सचे प्रतिनिधी आपण असाल तर आपण या, आपला देखील सन्मान होणार आहे. मनीष मंडप अँड डेकोरेटर्स प्रतिनिधी ज्यांनी या मैदानाच्या चौफेर सजावट केली आहे आणि हे मैदान सजवण्याचं काम केलंय त्यांचा देखील सन्मान होणार आहे. मनीष मंडप अँड डेकोरेटरचे चला मनीष बंधू या, हरकत नाहीये, मेहनत आहे त्यामागे तुमची. एकदा टाळ्यांचा गजर मनीष मंडप अँड डेकोरेटर्स. भरतभाई पुन्हा एकदा आपण तसदी देतो, आपण उठायचंय आणि आपल्या शुभ हस्ते आपण करायचंय सन्मान मनीष मंडप अँड डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर मनीष यांचा. थँक्यू. यथोचित सन्मान या स्पर्धेला सहकार्य करणाऱ्यांचं झालंय. जाव्यात व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी मान्यवर आपल्याला लाभलेत, मी आपल्या या स्पर्धेच्या प्रमुख अतिथी पुनश्च एकदा सुलक्षणा मॅडमकडे जाईल. मॅडम, आपणास विनंती करेल की उपस्थितांना आपण आपल्या वाणीने संबोधित करायचंय. नमस्कार. पहिले तर MCC क्रिकेट क्लब यांनी मला आज इथे आमंत्रण दिलं आणि मी शॉर्ट नोटीसवर येऊ शकली, आणि पूर्ण वाडवळ समाजाचं की मला इथे आमंत्रण दिलं हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. पहिलं म्हणजे मी काय मुंबईची नाही, मी याच गावातली, माझी आई अर्नाळची. तर मला इथे येण्याचं हे सौभाग्य मिळालं ते मला फार आनंद झाला आहे. आणि दरवर्षी हे मला गेले 3 वर्ष आमंत्रण देत आहेत, पण मला यायला जमलं नाही. काही ना काही दरवेळेला अडचण येत राहायची, पण यावेळेला मला यायला मिळालं. आणि दरवर्षी अशीच तुम्ही पुढे प्रथा चालू ठेवा, कारण का छोट्या पॉकेट्समध्ये का होईना आपले सगळे समाज हे ज्ञातिबंधू एकत्र जमतात, येतात आणि अशा उपक्रम चालू ठेवतात. ही फार चांगली गोष्ट आहे, कारण हे एक समाजासाठी, एक हिंदूंसाठी हे असे उपक्रम करणं फार गरजेचं आहे. हे आपलं एकत्र येणं फार चांगलं आहे आणि असंच हे पुढे चालू राहून देत, ह्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देईन. थँक्यू व्हेरी मच. एक प्रश्न असेल की आपण ग्रामीण ते अगदी जागतिक लेवलपर्यंत क्रिकेट खेळलात. आमच्या या ग्रामीण भागातील, आपल्या या शहरी भागातील महिला भगिनी पुढे येतील आणि क्रिकेटमध्ये त्यांना प्रमोट करण्याकरिता तुम्ही काय संदेश द्याल? क्रिकेट फक्त ह्याच्यावर नाही आहे, मैदानापुरता लिमिटेड नाही आहे. क्रिकेटमध्ये येणार किंवा कुठच्याही स्पोर्ट्समध्ये तुम्हाला जर कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर तुम्ही एड्युकेशननी पण करू शकता. तुम्ही अंपायर होऊ शकता, तुम्ही स्कोरर होऊ शकता, तुम्ही प्रेसमध्ये क्रिकेट स्पोर्ट्स जर्नलिझम घेऊ शकता, तुम्ही स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट होऊ शकता, तुम्ही इव्हेंट ट्रेनर होऊ शकतात. एवढ्या ॲस्पेक्ट्स आहेत आणि मग नंतर तुम्ही क्रिकेटर होऊ शकता. तर एवढ्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी करण्यासाठी, पण ते तुम्हाला वाटलं पाहिजे की तुम्हाला काही स्पोर्ट्समध्ये किंवा या फील्डमध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे. करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आणि आता मला वाटतं अर्नाळा किंवा आगाशी किंवा विरार हे काय ग्रामीण उरलेलं नाही आहे. आपण आपल्याला कमी लेखून चालणार नाही, कारण का चांगले चांगले रणजी प्लेयर्स विरार, वसई, अर्नाळा इथनं येत आहेत. तर जेवढे तुम्हाला, म्हणजे मला असं वाटतं की मी एक मिडल क्लास फॅमिलीमधनं आहे, तर जेवढे आपल्याला कमी रिसोर्सेस असतात तेवढा आपण जास्ती त्याचा उपयोग करतो. तुम्ही कुठच्याही करोडपतीच्या मुलाला इंडिया खेळताना बघितलेलं नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण का पैशाने तुम्ही सगळं करू शकत नाही, तुमच्या मेहनतीनेच तुम्ही वर जातात. जेवढे इंडिया खेळतायत ते सामान्य मध्यमवर्गीय घरातून मेहनत करून आलेली लोक आहेत. कोणाचा वडील रिक्षा चालवायचे, तर कोणाच्या वडिलांनी
सगळं आपलं सोडून क्रिकेटसाठी त्या मुलांवर मेहनत घ्यायची. तर ह्या गोष्टी फार आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपण फक्त असा विचार करतो की पैसेच या गोष्टी होऊ शकत नाही, तर परफॉर्मन्स हा तुम्हालाच करायचा आहे. पैसे हे ॲडिशनल यूज होऊ शकतो फक्त, बाकी काय नाही. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगला संदेश मॅडमनं आपल्या या वाणीनं दिलाय आणि खरंच हा संदेश पुढे घेऊन आमच्या या महिला भगिनी देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याप्रमाणे आपल्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय क्रिकेट संघामध्ये दाखल होतील ही सदिच्छा व्यक्त करूया आणि मॅडमना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. चला वळूयात प्रत्यक्ष बक्षीस समारंभाकडे, ज्या ठिकाणी आपण वैयक्तिक बक्षीस समारंभानं या कार्यक्रमाचा सुरुवात करतोय. तर सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच मला वाटतं शिल्लक आहे. नो डाऊट तो मॅन ऑफ द मॅच होता अक्षय कासार, ज्यानं अप्रतिम फलंदाजी केली होती आणि त्या बळावरती त्याच्या संघाचं टोटल उभं राहिलं आणि त्याकरिता राहिलाय तो त्या सेमीफायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला अक्षय कासार आपण या, तो गेलाय, त्याचं प्रतिनिधित्व म्हणून आपण आपल्या संघातील खेळाडूंनी या. जितेंद्रजी वर्तक आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण या अक्षय कासारला सन्मानित करूया. रोशन आलेत त्यांचे कर्णधार. अक्षय मॅच करिता गेला असेल कदाचित, कारण सध्या मॅडम टेनिस बॉल क्रिकेट देखील खूप बिझी झालंय, खूप सारं ट्रॅव्हल करावं लागतं खेळाडूंना देखील. अक्षय कासारचं यावेळेस प्रातिनिधिक बक्षीस घेतलं जात आहे. इलाइट कॅप सोबतच सागरजी चौधरी यांच्याकडून आलेलं सामनावीराचं मोमेंटो आणि इलाइट स्पोर्ट्स किट बॅग जी प्रदान केली जाते अक्षय करिता. थँक्यू रोशन. थँक्यू जितूजी. आपण असं व्हायचंय. सन्मान्य सी वेलफेअर असोसिएशनचे सर्व अभिजित दादा सांगले यांचं शुभागमन झालंय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. प्रतिवर्षीप्रमाणे अभिदादाचं येणं म्हणजे मालवडेकरांकरिता एक खूप मोठी ऊर्जा आहे. वेलकम दादा, आपलं स्वागत असेल. चला पुढे जाऊयात, ज्या ठिकाणी अंतिम सामन्याचा सामनावीर आपण हे बक्षीस देणार आहोत आणि अंतिम सामन्याचा सामनावीर राहिलाय तो अर्थातच प्रथमेश ठाकरे, ज्यानं अष्टपैलू खेळ साकारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तो प्रथमेश ठाकरे आहे अंतिम सामन्याचा सामनावीर. प्रथमेश देखील मला वाटते पुढच्या मॅच करिता निघून गेलाय, तर त्याचं प्रतिनिधित्व करेल सुमित मिसाळ, ज्या सुमित मिसाळचं खूप मोठं काम आहे त्याच्या पाठीमागे त्याला घडवण्यामध्ये आणि खूप चांगल्या स्पर्धांमध्ये त्याला प्रमोट करण्याकरिता. तर मी विनंती करतो युगाताई वर्तक, आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण या अंतिम सामनावीराचा हा जो पुरस्कार आहे तो प्रदान करायचा आहे. अंतिम सामन्याकरिता MCC कॅप, इलाइट स्पोर्ट्स किट बॅग आणि सागरजी चौधरी यांच्याकडून आलेलं प्लेअर ऑफ द मॅचचं मोमेंटो. युगाताई वर्तक यांच्या शुभ हस्ते आपण करतोय तो सन्मान. थँक्यू युगाताई. आपण असं नसतं व्हायचंय. थँक्यू. कमॉन. यानंतर चला जाऊयात पुढील बक्षिसांकडे, ज्या ठिकाणी तो आला मैदानामध्ये आणि मैदानामध्ये म्हणतात ना आपली जादी ठेवून गेला. एक कॅच आणि या कॅचमुळं या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान ज्यानं पटकावला आहे तो आहे पंकज मांजे. संघ आहे पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा. या पंकज देखील पुढच्या मॅच करिता निघून गेलाय. चला या पुन्हा रोशन या. प्लेअर ऑफ द माफ करा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड जातोय पंकज मांजेला. मी विनंती करतो आदरणीय सन्मान्य प्रवीणजी वर्तक साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान सुपूर्द करायचा आहे. कॅश प्राइज देखील आहे बेस्ट फिल्डर करिता. कॅश प्राइज आणि सोबतच बेस्ट फिल्डर ट्रॉफी. थँक्यू प्रवीणजी. आपण आसनस्थ व्हायचंय. यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी पुढील सन्मान देण्याकरिता मी विनंती करतो आदरणीय किशोरजी वर्तक साहेब, आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सन्मान. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज विकेट्स आपण जाणार आहोत किती मिळवल्यात त्यानं. खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये अनेक गोलंदाजांनी केली, परंतु आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये देखील ज्यानं चांगली गोलंदाजी करून विजय प्राप्त करून दिला असा पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा टीमचा राहुल पाटील आहे या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. संपूर्ण स्पर्धेदरम्यान
4 इनिंग मध्ये 7 विकेट्स ज्यांनी घेतल्यात तो राहुल पाटील अनुपस्थित आहे. त्याचं प्रतिनिधित्व करतोय सुमित मिसाळ. सुमित थांबायचंय. आणि मला वाटते सुमित अजून एकदा तुम्ही तिथेच थांबलात तरी हरकत नाहीये. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचंय. यानंतर या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट फलंदाज नन अनदर दॅन मिस्टर बाहुबली अर्थातच सुमित ढेकळे. सुमित ढेकळे आहेत मला वाटतं मैदानामध्ये. सुमित दादा आपणास विनंती आहे आपण यायचंय लगेचच. या स्पर्धेदरम्यान 4 इनिंग मध्ये ज्यानं 45 धावा बनवल्यात तो टेनिस बॉल क्रिकेट जगताचा बाहुबली. ISPL दरम्यान चेन्नई सिंगम संघाचा कर्णधार नालासोपाराची आन बाण शान सुमित भरत ढेकळे इज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आदरणीय जयजी वर्धक आपणास विनंती करतो आपण यायचंय. बच्चू भाऊ यांच्या शुभ हस्ते होईल सन्मान सुमित ढेकळे यांचा. कुणाल दादा स्पेशल कॅप त्यानंतर ट्रॉफी आणि कॅश प्राइज. धन्यवाद बच्चू बंधू. सुमित थांबायचंय. ऍक्च्युली सगळे खेळाडू नव्हते त्यामुळे त्यांचं काही बाईट घेऊ शकलो नाही पण आपण आहात आणि आम्हाला गर्व आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली आज या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅटर होतोय. कसं वाटतंय? खरोखर बरं वाटतंय. आपल्याच तालुक्यात खेळून बॅट्समॅन भेट घेतोय आणि खरोखर अभिमान आहे की मी नालसोपार राहतो आणि आपल्या इथून असा क्रिकेटर आहे जो ISPL सारख्या टुर्नामेंटमध्ये खेळतोय आणि तिथे लीड करतोय. सो थँक्यू सो मच. इथे उपस्थित युवा क्रिकेटर्स आहेत त्यांना काय संदेश द्याल आपल्या वाणीनं? फक्त एकच बोलेन की हार्डवर्क इम्पॉर्टंट आहे. मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हेच सांगतो की हार्डवर्कशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही आहे. शॉर्टकट्स कुठेही नसतो. इवन सक्सेस फक्त हार्डवर्कमध्ये असतो. मग कितीही झालं तरी मेहनत करणं सोडू नका. मेहनत केल्यावर पटकन आपल्याला सक्सेस भेटत नाही पण आपल्याला सक्सेस भेटतो नक्कीच. म्हणून सक्सेस आपल्याला अगर पाहिजे असेल तर हार्डवर्क नक्कीच करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सुमित ढेकळे होते. अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ते जागतिक लेवलचं टेनिस बॉल क्रिकेट ज्यांनी अगदी जवळून खेळलंय असा सुमित ढेकळे या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. चला पुढील सन्मानाकडे वळतोय. या स्पर्धेच्या बादशाह खेळाडू अर्थातच मालिकावीर प्लेअर ऑफ द सिरीज वावो स्पोर्ट्स करून स्पोर्ट शूज मॅन ऑफ द सिरीज करिता TPS अर्थातच द पेस्टल स्टुडिओ करून एक स्पेशल बॅट आणि आठवणीत राहील अशी प्लेअर ऑफ द सिरीजची ट्रॉफी. एनी गेसेस हु इज द प्लेअर ऑफ द सिरीज? येस आवाज येत नाहीये. येस डेफिनेटली वाडवळ समाजाच्या गटातून ज्यानं खेळ रंगवला आणि आपल्या टीम करता 2 प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देखील जिंकले तो मथाणे गावचा साहिल चौधरी इज द प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. 4 मॅच मध्ये 193 पॉइंट घेऊन जो टॉप राहिला. सन्मानित करण्याकरिता मी विनंती करेन स्वप्नील बंधू कवळी आपणास विनंती करतो आपण या. वावो स्पोर्ट्स करून आलेले स्पोर्ट शूज द पेस्टल स्टुडिओ करून आलेली ही बॅट MCC पुरस्कृत कॅप आणि स्पेशल ट्रॉफी सोबत कॅश प्राइज. थँक्यू. मान्यवरांचे अभिवादन करतो. धन्यवाद. साहिल थांबायचंय. साहिल स्वप्नील बंधू आपण आसनस्थ व्हायचंय. साहिल 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळतोय. साहिलनं सकाळी सांगितलं काम आणि नोकरी धंदा सांभाळून क्रिकेट खेळतोय. आता कसं वाटतंय? एक्सपेक्ट नव्हतं केलं पण टीम म्हणजे माझं एकट्याचं श्रेय नाही टीम माझ्याबरोबर खेळली त्याच्यामुळेच मला हे भेटलं.
आणि टीमचे धन्यवाद देतो आणि खूप टाइम नंतर काहीतरी मिळालंय त्याचा आनंद होतो. हा अवॉर्ड कुणाला पुरस्कृत करशील आणि आपल्या या संपूर्ण समाजाबद्दल काय सांगशील? हा अवॉर्ड खरं तर पहिला तर टीमला आणि त्याच्यानंतर घरून पाठवतात, त्याच्यामुळे आई वडिलांना. आणि समाजाबद्दल सांगायचं झालं तर वाडवळ समाज अजूनच खूप मोठा होत चाललाय आणि अजून पुढे मोठा होत राहील याची ग्वाही देतो. थँक्यू व्हेरी मच. हा होता साहिल चौधरी, या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. खूप चांगला संदेश त्यानं दिलाय. नोकरी, धंदा आणि मग क्रिकेट कशा प्रकारे कुटुंबाला एकत्रित आणायचं याचं एक मूर्तिमंत उदाहरण साहिल चौधरी. एकदा जोरदार टाळ्या साहिल करिता. एक सन्मान चुकून राहून गेला होता, कारण या सगळ्या क्षणचित्रांना टिपण्याचं काम आमचा नीळ करतोय. तर नील कवळी संपूर्ण वर्षभरात मालिवडेकरांचे जे जे उपक्रम होतात त्या उपक्रमांना जवळून अगदी कॅमेरामध्ये कैद करणारा हा आमचा कॅमेरामन, त्याचा होतोय सन्मान. या नील, व्यासपीठावरती आपला सन्मान होईल. मी विनंती करतोय अभिजितजी सांगले आपणास आपल्या शुभ हस्ते आपण करूया आपल्या या युवाचा सन्मान. थँक्यू. वैयक्तिक सन्मान या ठिकाणी आम्ही संपतोय असे म्हणू शकतो, कारण नजर चुकीने कोणाचा सन्मान राहून गेला असेल तर मालवडेकर आपलेच आहेत आणि त्यांना मोठ्या मनाने आपण माफ कराल हीच सदिच्छा व्यक्त करतो. चला सांघिक बक्षिसांकडे वळतोय, ज्या ठिकाणी आजचं विशेष पारितोषिक वाडवळ गटाच्या शेवटच्या सामन्यामध्ये जो संघ पराभूत झाला त्यांच्याकरिता देखील एक बक्षीस होतं. रोख रक्कम 11,111 रुपये आणि विजेता संघ आहे टीम आगाशी. या आगाशी संघाला सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय युती एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय धीरज बंधू वर्तक. स्वतः युती आली आहे. युती एंटरप्राइजेस जिच्या नावानं चालतं ती युती धीरज वर्तक आपल्यामध्ये दाखल झाले. सोबतच अविनाशजी राऊत आपणास देखील मी विनंती करतो आपण या, कारण हे खेळाडूंचे मेडल्स आणि सोबतच ही स्पेशल ट्रॉफी आपण देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. चला या टीम आगाशी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आगाशी. वरच्या मैदानावरती या गटातील उपविजेता, वाडवळ गटातील उपविजेता टीम आगाशी युती धीरज वर्तक यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा करतोय सन्मान. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आपणास विनंती करेल की आपण आसनस्थ व्हायचं. थँक्यू युती. यानंतर सेकंड रनर अप ऑफ द टुर्नामेंट, तृतीय पारितोषिक रोख रक्कम 33,333 आणि सोबतच एक आकर्षक चषक देण्याकरिता मी विनंती करतो मानवता फाउंडेशनचे सन्माननीय अभिजितजी सांगळे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देतोय. समवेत जर आपण पाहिलं तर सन्माननीय रंजना थाळेकर मॅडम आपणास देखील विनंती करतो की मेडल्स देण्याकरिता आपण यायचंय. चला या स्पर्धेचा तृतीय पारितोषिक विजेता संघ जानवी 11 बंदर पाखाडी. यस, निश्चित राजावली जुचंद्र परिसरामध्ये नाईट टुर्नामेंट जी चालू आहे खासदार चषक, त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा ते क्वालिफाय झालेत. त्यामुळे लगेचच बंदर पाखाडीचा संघ तिकडे गेलाय. त्यांचे प्रतिनिधी आहेत, ते बक्षीस स्वीकारत आहेत. 11 खेळाडूंचे मेडल्स, सोबतच 33,000 रुपयाचा धनादेश आणि आकर्षक चषक. मान्यवरांचे आभार, विजेत्यांचे अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. यानंतर पुढील पारितोषिक रोख रक्कम 55,555 व आकर्षक चषक हे देण्याकरिता मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय आदरणीय संदीपजी वर्तक साहेब आणि समवेत सचिनजी कवळी साहेब. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते खेळाडूंचे मेडल्स, रोख रक्कम 55,555 आणि आकर्षक चषक. आणि या स्पर्धेचा उपविजेता वाडवळ समाज गटाचा विजेता अर्थातच शिवांश स्पोर्ट्स मथाणे.
कॉंग्रॅच्युलेशन्स टीम शिवान स्पोर्ट्स मथाणे. वेल प्लेड, व्हेरी वेल प्लेड. मान्यवरांचे आभार. मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचंय. थँक्यू. पुन्हा एकदा विजेत्यांचे आभार. वेल प्लेड मताणे. प्रथम क्रमांक जे आम्हाला पुरस्कृत झाले वाणगावचे उद्योजक आदरणीय अमितजी भालचंद्र चुरी साहेब, ज्यांच्या नावाचं आपण हे पूर्णपणे व्यासपीठ पाहतोय, कारण खूप मोठे आमचे प्रायोजकत्व त्यांनी स्वीकारलंय. रोख रक्कम 77,777 रुपये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आले आहेत. या बक्षिसाला देण्याकरिता या करूया नारी शक्तीचा गवगवा मी उपस्थित आमच्या तीनही महिला मुख्य अतिथी आदरणीय सुलक्षणा मॅडम, आदरणीय रंजना मॅडम आणि आदरणीय युगा मॅडम, आपल्या तिघींना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण करूया या विजेत्यांचा सन्मान. रोख रक्कम 77,777, आकर्षक चषक. चला या स्पर्धेचा विजेता दादा संघ पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा. विजेत्यांकरिता फटाक्यांची आतषबाजी. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलात तर आनंदाचं वातावरण. सुलक्षणा मॅडमच्या शुभ हस्ते दिली जाते ट्रॉफी विजेत्या संघाला. अथर्व पाटील आणि टीमने पुरस्कृत केलेला हा संघ थँक्यू व्हेरी मच. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. मित्रो, ही स्पर्धा पार पाडण्याकरिता वसई विरार शहर महानगरपालिकेचे कर्मचारी तथा पुरापाडा ग्रामस्थ मंडळ, संपूर्ण ग्राउंड मेंटेनन्स ज्यांनी पाहिलंय, अर्नाळा सागरी पोलीस स्टेशन यांनी आम्हाला जे सहकार्य केलं. राहुल इझी आपल्याला पुढच्या बऱ्याच स्पर्धा खेळायच्या आहेत. तर पुण्याचे एकदा जर आपण पाहिलात तर समस्त या आमच्या ग्रामस्थांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आयोजकांच्या वतीनं सर्वांचा सन्मान करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. जर नजर चुकीने कोणाचा सन्मान राहायचा असेल तर आम्ही आपलेच आहोत असं समजून आम्हाला माफ करा. दिवसभरात आणि कालच्या दिवसामध्ये बोलताना माझ्या वाणीतून कुणाला एखादा चुकीचा शब्द गेला असेल, कुणाचा अवमान झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान ज्या सहकार्यांनी, ज्या आमच्या खेळाडूंनी लाख मोलाचं योगदान दिलं त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा आयोजकांच्या वतीनं संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मालवणी मित्रमंडळ आपण यायचंय. सुलक्षणा मॅडम सोबत आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे या स्पर्धेची गोड आठवण म्हणून. सगळ्यांनी खाली बसायचंय. योग्य सिटिंग अरेंजमेंट करून आपण प्रमुख पाहुण्यांसोबत छबी टिपणार आहोत आणि या स्पर्धेची सांगता करणार आहोत.